नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरू करणार आहोत इयत्ता 8वीतला गणित विषयातला धडा क्रमांक 8व्याचा भाग क्रमांक 5वा. या धड्याचं नाव आहे चौकोनाच्या रचना आणि चौकोनाचे प्रकार. या आधीच्या भागामध्ये आपण चौकोनाचे काही प्रकार पाहिले आणि त्याचे गुणधर्म पाहिले. आता त्यावरती आधारित काही उदाहरणे आहेत ते आपण पाहूया. कारण या उदाहरणांमध्ये आपण दिलेल्या किंवा आपण शिकलेल्या चौकोनांच्या गुणधर्मांचा आपण वापर करणार आहोत. तर चला सुरू करूया या उदाहरणांना. उदाहरण क्रमांक 1. आयत एबीसीडीच्या कर्णांचा छेदनबिंदू पी आहे. तर पहिला प्रश्न आहे, एबी ची लांबी जर 8 सेंटीमीटर असेल तर लांबी डीसी किती? लांबी बीपी चे जर 8.5 सेंटीमीटर असेल तर बीडी आणि बीसी काढा. तर आपल्याला एबीसीडी हा दिलाय आणि त्याचा कर्णांचा छेदनबिंदू पी आहे आणि त्यावर आपल्याला काही लांबी दिली आहे, त्यावरनं बाकी लांबींची आपल्याला किंवा बाकी बाजूंच्या लांबीची आपल्याला माहिती काढायची आहे. तर त्याआधी आपण एक काम करू, आपण एक कच्ची आकृती काढून घेऊ. तर कच्ची आकृती काढल्यानंतर आपल्याला कळले की आपल्याला एबी ची लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि बीडी ची लांबी आहे म्हणजे हा झाला कर्ण तो 8.5 सेंटीमीटरचा आहे. तर आपल्याला बाकीच्या बाजूंची आपल्याला लांबी काढायची. तर काय करतात, तर गुणधर्मानुसार आयताच्या सन्मुख भुजा एकरूप असतात. सन्मुख म्हणजे काय, समोरच्या भुजा. म्हणजे एबी जर 8 सेंटीमीटर असेल तर सीडी ची लांबी सुद्धा आपल्याला 8 सेंटीमीटरच असणार. ती आपण लिहून घेतली. तर लांबी डीसी लिहा किंवा सीडी लिहा चालेल. तर लांबी किंवा लेंथ डीसी बरोबर लेंथ एबी बरोबर 8 सेंटीमीटर इतकी लिहून घेतली. म्हणून त्याकरता म्हटलं आपल्याला गुणधर्म का महत्वाचे आहेत. कारण आपल्याला कुठलीही एखादी गोष्ट दिली असेल तर बाकीच्या बाजूंच्या गोष्टी आपण किंवा माहिती आपण काढू शकतो. दुसरा, कर्णाचे आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजेच काय, हा समजा आयताचा कर्ण आहे, हा दिला आहे आपल्याला आयताचा कर्ण जो आहे बीडी. तर हा बीडी कर्ण एकमेकांना दुभागतो. म्हणजेच काय, दुभागल्यानंतर याची लांबी होते बीपी आणि पीडी, हे दोन भाग पडतात. आणि बीपी आणि बीडी दोन्ही समान असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपल्याला ह्या दोन्ही बाजू बरोबर ह्या बीडी लांबीच्या अर्ध्या असतात. तसेच आपल्याकडे एडी हा एक एसी हा एक कर्ण आहे जो आपल्या बीडी मुळे दुभागला गेला, त्यामुळे आपल्याला दोन वेगवेगळ्या भुजा भेटल्या एपी आणि पीसी. ह्या बरोबर एकमेकांच्या समान आहेत आणि त्यांची लांबी ही एसीच्या बरोबर अर्धी असते. तर चला, इथे लांबी बीडी ही खरं तर लांबी बीपीच्या म्हणजे ही लांबी बीडी लांबी बीपीच्या डबल आहे किंवा द्विगुणित आहे. त्यामुळे बीपीची लांबी आपल्याला 8.5 दिली असेल किंवा दिली आहे तर त्याला 2 ने गुणले तर 17 सेंटीमीटर इतकी आली. म्हणजे ह्या बीडीची आपल्याला ह्या कर्णाची आपल्याला लांबी आली 17 सेंटीमीटर इतकी. आता आपल्याकडे बघा, आपल्याकडे ही एबी ची लांबी आहे, हा कर्णाची लांबी आहे. तर आपण ह्या एडी ची लांबी आपण काढू शकतो. कशी, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. तर पायथागोरसचा प्रमेय काय म्हटला, आपल्याकडे कर्णाच्या बाजूचा हे कर्णाची जी बाजू आहे त्याचा वर्ग बरोबर ह्या एबी बाजूचा वर्ग अधिक ह्या एडी बाजूचा वर्ग. मग आपण काय लिहिले, बीसी लांबीचा वर्ग बरोबर आपण लांबी बीडी मधून लांबी सीडी ही वजा केली. या दोघांचा वर्ग आपण करून वजा केला. म्हणजे लांबी बीडी आपल्याला किती भेटली, आत्ताच आपण काढली 17. आणि लांबी सीडी आपल्याला माहितीच होती, ही सीडी आपली लांबी आपल्याला माहिती आहे कारण ती बरोबर 8 सेंटीमीटर इतकी असते. मग आपण ती घेतली, त्या 8 चा वर्ग घेतला, 17 चा वर्ग वजा 8 चा वर्ग तो आपल्याला 225. आता हा लांबी बीसी, ही लांबी बीसी खरंच आपल्याला काढायची आहे. तर आपला हा त्रिकोण आपल्याला माहिती आहे, त्याची आपल्याला ही लांबी दिली आहे, ही लांबी आपल्याला माहिती आहे, तर ही बाजू आपण काढू शकतो. तर याचा वर्गमूळ जर घेतला, दोन्ही बाजूला जर वर्गमूळ घेतले तर लांबी बीसी चा वर्ग आणि वर्गमूळ निघून जातो. तर लांबी बीसी उरते आणि 225 चा वर्गमूळ येतो 15 सेंटीमीटर. म्हणजेच काय, बीसी ची लांबी आपल्याला भेटली 15 सेंटीमीटर इतकी. आता वळूया उदाहरण क्रमांक 2 कडे. बाजू 6 सेंटीमीटर असलेल्या चौरसाच्या कर्णांची लांबी काढा. म्हणजेच काय, आपल्याला एक चौरस दिलाय, त्याची बाजू 6 सेंटीमीटर आहे. 6 सेंटीमीटर असल्या बाजूच्या कर्णाची लांबी काढा. आपल्याला कर्णाची लांबी आपल्याला काढायची आहे. तर पाहू पहिले चौरस काढूया. आता आपल्याला माहिती आहे चौरसामध्ये आपल्याला बाजू समान असतात. म्हणजे ही एक बाजू जर 6 सेंटीमीटर असेल तर बाकी सगळ्या 6 सेंटीमीटर असणार. तर ही कर्णाची आपल्याला लांबी काढायची आहे. तर इथे आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू. त्रिकोण पीक्यूआर मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार पीक्यू चा वर्ग अधिक क्यूआर चा वर्ग बरोबर पीआर चा वर्ग येतो. तर आपण वर्गांची बेरीज केली तर 36 अधिक 36 आले 72. आणि पीआर चा वर्गमूळ जर काढला तर आपल्या वर्ग आणि वर्गमूळ निघून जाते. तर पीआर चा वर्ग किती येतो, 72 च्या वर्गमूळ इतकी. म्हणजे आपल्या कर्णाची लांबी किती भेटली, बरोबर 72 सेंटीमीटर इतकी.
आणि इथे आपले बरोबर अधिकचे चिन्ह आहे. आता तिसऱ्या उदाहरणाकडे वळूया. इथे चौकोन BEST ह्या समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना बिंदू A मध्ये छेदतात. तर आपल्याकडे समभुज चौकोन दिले आहे, त्याच्या सर्व भुजा समान असतात. आता इथे प्रश्न दिलाय, जर कोण BTS चं माप दिले 110 अंश तर TBS चे माप काढा. आणि जर लांबी TE ची 24 दिली आहे आणि BS ची 70 दिली आहे तर TS ची लांबी किती हे काढा. तर आपण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एका मागे मागे घेऊ. पहिले आपण समभुज चौकोन काढून घेऊ. तर ही झाली आपली कच्ची आकृती, ज्यामध्ये आपल्याला दिले दोन कर्ण एकमेकांना छेदतात, तिथे आपल्याला बिंदू A नाव दिले. आता ह्या कच्च्या आकृतीचा फायदा घेऊन किंवा उपयोग करून आपण पूर्ण प्रश्नाचे उत्तर आपण शोधूया. पहिला गुणधर्म आहे समभुज चौकोनाचा. समभुज चौकोनाचे सन्मुख कोन एकमेकांशी एकरूप असतात. म्हणजेच कोण B आणि T ह्या कोनाचे माप समान असते आणि B आणि S ह्या कोनाचे माप समान असते. म्हणजेच काय, आपण BES हा एक कोन घेतला आणि BTS हा एक कोन घेतला, त्या दोन्ही कोनांचे माप समान आहेत. ते आपल्याला BTS दोघांचे माप मिळाले 110 अंश इतके. आता हा BTS, नंतर हा BES, त्यानंतर हा TBE. पाहून घ्या, आपल्या ह्या चार कोन आहेत. या सगळ्या चारही कोनांची आपल्याला मापाची बेरीज आपल्याला किती अंश आली पाहिजे, 360 अंश इतकी आली पाहिजे. तर आपण या चारही अंश म्हणजे BTS, नंतर TSE, त्यानंतर SEB आणि नंतर EBS घ्या किंवा TBE घ्या, हे कुठलेही घ्या, आपल्याला फक्त मधले कोन महत्वाचे आहेत. या सगळ्यांच्या कोनांची बेरीज आपल्याला किती येते, 360 अंश इतकी. त्यामध्ये BES आणि BTS या दोघांची माप दिली आहेत, ती 110 घेतली. परंतु लक्षात घ्या, TBE म्हणजे हा TBE हा कोन आणि नंतर TSE हा कोन, आपले दोन्हीही सन्मुख कोन एकमेकांचे समरूप असतात. म्हणजे जितके माप TBE चे असेल तितकेच माप आपल्या TSE चे असेल. तर जितके माप आपल्या TBE चे असते तितकेच माप आपल्या TSE ह्या कोनाचे असते. तर आपण काम करूया, जर दोघांचे माप समरूप आहेत तर आपण दोघांना मिळून एकच नाव देऊ, म्हणजे TBE आणि TSE च्या जागी आपण TBE नाव देऊ. त्याआधी 110 अधिक 110 झाले 220 आणि 220 आपण 360 म्हणून वजा केले तर आपल्या उत्तर आले 140. म्हणजे या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज भेटली आपल्याला 140. आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन्ही कोन सारखे असल्यामुळे आपण TSE च्या जागी TBE घेतले तर आपण दोघांची बेरीज केली तर आपल्या उत्तर आले 2 वेळा कोन TBE बरोबर 140 झाले. हा 2 इकडे उजव्या बाजूला नेला तर भागला जातो, 140 ला 2 ने भागले तर उत्तर येते 17. आपण 140 ला जर 2 ने भागले तर उत्तर येते 70. म्हणजे TBE या कोनाचे माप भेटले 70. आता TBS हा कोन, TBE समजा आपल्याकडे जर 70 मापाचा आहे तर TBS हा कोन बरोबर त्यांना 2 भागात दुभागतो, कारण हा कर्ण या TBE ला 2 भागात दुभागतो. म्हणजे TBE चे उत्तर TBS चे उत्तर आले बरोबर अर्धे. म्हणजे 70 ला जर अर्ध्याने भागले तर उत्तर येते 35 अंश. म्हणजेच काय, समभुज चौकोन, आता इथे आपण गुणधर्म काय वापरला, समभुज चौकोनाचा कर्ण सम्मुख कोन दुभागतो. आता समभुज चौकोनाचे जे कर्ण असतात, हे जे कर्ण आहेत TE आणि हे BS, हे खरं तर सन्मुख कोन म्हणजे काय, B आणि S हा कोन, T आणि E हा कोन यांना दुभागतात म्हणजे 2 भागात त्याचे आपल्याला भाग मिळतात. तर आपला एक कोन भेटतो TBE आणि दुसरा आपण म्हणू शकतो तर EBS किंवा SBE असा. तर या कोनाचे जर माप दिले असतील तर ह्या दोघांना आपण अर्धे अर्धे करू शकतो. म्हणजे आपल्याला एका कोनाचे माप या दोन जो दुभागला गेला कोन त्याचे आपल्याला मोजमाप मिळते. आता पुढचा गुणधर्म असा आहे, समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. म्हणजेच काय, हे जर दोन कर्ण म्हणजेच काय, हे दोन जे कोण आपल्याला कर्ण भेटले ते कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. म्हणजे काय, BAE, EAS, SAT आणि TAB या सगळ्या कोनांचे माप आपल्याला 90 अंशाचे आहेत. तर आपल्याला त्रिकोण TAS मध्ये हा TAS हा A हा जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे. तर आपल्याला लांबी TA किती भेटेल, लांबी TA जी आहे ती T ची बरोबर अर्धी असते. तर T ची लांबी आपल्याला भेटली आहे 24, तर तिचे अर्धा घेतले 12. तसेच लांबी S म्हणजे ही S खरं तर अर्धी आहे या BS लांबीची. तर BS ची लांबी आपल्याला जर 70 भेटली तर त्याला अर्ध्याने भागले तर उत्तर आले 35. आता आपल्याला काढायची TS ची लांबी किती. ह्या TS ची लांबी काढण्यासाठी काय करावं लागेल, तर हे दोघांचा वर्ग
हा बेरीज केली तर आपल्याला टीएस ची लांबी भेटते, कारण हा बनतो याचा कर्ण. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार या टीएस त्रिकोणामध्ये टीएस लांबीचा वर्ग हा बरोबर टीए चा वर्ग अधिक एएस चा वर्ग येतो. आपण दोघांची आपण उत्तरे टाकली तर टीएस चा वर्ग आपला 12 चा वर्ग लिहिला आणि एएस च्या जागी 35 चा वर्ग लिहिला आणि दोघांचा वर्ग काढून बेरीज केली तर आपलं उत्तर आहे 1369. आणि टीएस लांबीचा वर्ग जर आपण वर्गमूळ केला तर वर्ग आणि वर्गमूळ निघून जाते, परंतु 1359 चा वर्गमूळ आपल्याला येतो 37. म्हणजेच काय, ही टीएस जी लांबी आपल्याला आहे त्याची आपलं उत्तर भेटले 37 इतके. तर आज आपण काय शिकलो? आज आपण सर्व कोनांचे, आपण चौकोनांचे आपण गुणधर्म पाहिले, जसे आयत, समभुज, चौकोन, या सगळ्यांचे आपण गुणधर्म पाहून आपण आजचा उदाहरण सोडवली. आता याच्या पुढच्या भागात आपण पुढचे चौकोन बघू आणि त्याचा सराव संचय सोडवू. तोपर्यंत धन्यवाद.